नमस्कार मित्रांनो, आपण वाट पाहत आहोत दिवाळी या सणाची। तर सर्वजण दिवाळी या सणाची आतुरतेने वाट बघतात। दिवाळीचा पहिला दिवस असतो वसुबारस। याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत। वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस। या पहिल्या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होते। अश्विन वद्य द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो। या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात। यंदा हा सण 28 ऑक्टोबर या दिवशी येत आहे। या दिवशी काय करावे आणि काय करू नये, वसुबारसचे व्रत कसे करावे जाणून घेऊयात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो। वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी। या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात। गाय वासराच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणजे वसुबारस। आपली भारतीय संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात। आता पाहूयात वसुबारस म्हणजे नेमकं काय। वसुबारस दिवाळी सुरू होण्याच्या एक दिवस आधी असते, म्हणजे धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो। हिंदू कॅलेंडरनुसार वसुबारस हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी साजरा केला जातो। हा दिवस गायी आणि वासरांचा सन्मान पूजा करण्यासाठी ओळखला जातो। वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस, म्हणून वसुबारस हा शब्द आहे। वसुबारसचा उत्सव सामान्यतः महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये आणि दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये दिसून येतो। येथे दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते। महाराष्ट्रात वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हटले जाते। गुजरातमध्ये याला बागबारस असे म्हणतात आणि दक्षिण भारतात लोक नंदिनी व्रत म्हणून हा दिवस साजरा करतात। आजही भारत हा कृषीप्रधान देश आहे। देशाचा मोठा भाग आजही शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवतो। म्हणून ग्रामीण भारतातील अनेक भागांमध्ये लोक त्यांच्या गायी आणि वासराची पूजा करून हा दिवस साजरा करतात, कारण त्यांच्यासाठी गाय हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे। घरातील महिला गोपूजा आणि श्रीकृष्ण पूजा करतात। या दिवशी धनाची देवी म्हणून ओळखली जाणारी लक्ष्मी गायीचे रूप धारण करते, म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गायीची पूजा करतात, अशी देखील आख्यायिका आहे। वसुबारस सणाचे महत्त्व। भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे। तिला माताही म्हणतात। ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते। सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात। ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते। अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते। दिवाळीचा पहिला दिवस अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली। वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो। पण वस्तुतः तो सण वेगळा आहे। मात्र देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते असे मानले जाते।
समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी मान्यता आहे. वसुबारस या शब्दातील वसु म्हणजे धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. आता पाहूयात वसुबारस पूजन कसे करावे. या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एक भक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी गोवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात. ततः सर्वमये देवी सर्वदेवरदकृते मातर्म पीलषितं फलं कुरु नंदिनीं. हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर, असा याचा अर्थ आहे. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात त्या व्रताला बछवाच असे म्हणतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात, हळद कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. काय असतो नैवेद्य हे पाहूया. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत, पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही वसुबारस. तर मग मित्रमैत्रिणींनो, दिवाळीच्या या पहिल्या दिवसापासून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.